हे बघा, मी 5 वेळेस निवडून आलेलो आहे आणि मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून निवडून आलेलो आहे आणि ते जे निवडून आलेले बापाच्या आशीर्वादाने निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी मला टपोरी म्हणण्यापेक्षा आपण स्वतः किती टपोरी याचा विचार करावा. याचं कारण असं आहे की ज्या विषयाशी संबंध नाही त्या विषयाचा प्रश्न विचारायचा आणि मी किती हुशार आहे अशा पद्धतीचं वागणूक मात्र या ठिकाणी सभागृहामध्ये करायची. खरं म्हणायला गेलं तर प्रश्न होता की नायट्रोजनमुळे किती पाण्याचं नुकसान झालेलं आहे, कुठल्या कुठल्या गावाचं नुकसान झालं आहे, एवढा प्रश्न होता. स्कोपच्या बाहेर जाऊन जर प्रश्न विचारत असतील तर मंत्री म्हणून आपण जे उत्तर द्यायचं ते आम्ही पटलावर ठेवू किंवा नंतर मीटिंग घेऊ अशा पद्धतीचं उत्तर दिलं. पण त्यांना गुलाबराव पाटील हा पहिलेपासून चालतो. 5 वेळेस हे माझ्या मतदारसंघात येऊन गेले पण यांची बोंब पडली नाही. त्यांना उमेदवारसुद्धा माझ्यासमोर देता आलं नाही. जिथं शिवसेनेचे आमदार 5 वेळेस आम्ही निवडून आलो तिथे यांना उमेदवार सापडला नाही. ते हे टपोरी आहेत. खरे राजे आम्ही आहेत की आम्ही आमच्या विरुद्ध त्यांना उमेदवारही मिळाला नाही विधानसभेत. पाटील साहेब, पण तुम्हाला कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो महायुतीमध्ये? हे बघा, आता चॅनलवर अशी बातमी येते की गुलाबराव पाटलांवर ठपका. माझा 2016-17 साली मी त्या कोणत्याच खात्याचा मंत्री नव्हतो. मी 17 साली सहकार राज्यमंत्री होतो आणि त्यावेळेस तुम्ही पाण्याच्या योजनेचा संबंध जर आता लावत असाल तर हे हास्यास्पद बाब आहे. आणि मला तरी असं वाटतं की अमृत टप्पा 2 हे UDकडे येतं, नगरविकासकडे येतं. मी ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री आहे. त्यामुळे हा जो गैरसमज फैलवला जातो आहे तर काहीतरी करून बदनाम करायचं एवढंच काम त्यांचं सुरू आहे. अबू आझमी याला वाचवायचं आहे एवढ्याकरता हा सगळा खटाटोप सुरू आहे. ते पण अबू आझमी यांच्याबद्दलची जी भूमिका घेण्यात आलेली आहे, अबू आझमी यांनी पण एक फाईट केली. ते म्हणतात की आम्ही बोललो तर आमच्यावर कारवाई होते, पण जे छत्रपतींचा अपमान करतात त्यांच्यावर कुठलीच कारवाई सरकारकडून केली जात नाही. अहो, तुम्ही कायदा बनवणारे सदस्य आहेत. तुमच्याकडनं जबाबदारीनं बोललं गेलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये वेगळं बोलत असाल आणि औरंगजेबाची कुस्ती करत असाल तर ते कोणीच सहन करणार नाही. तो कारवाई करण्याचा विषय जो आहे तो या ठिकाणी गृह खातं याबद्दल निर्णय घेईल आणि मला तरी असं वाटतं की जे दोष असतील तर कारवाई होणार, नसेल तर कशी कारवाई होणार. विजय वडेट्टीवार यांनी जे आरोप आज केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याबद्दल तुमची नेमकी भूमिका काय आहे आणि विजय वडेट्टीवार यांना काही तुम्ही सुचवू इच्छिता का? नाही, विजय वडेट्टीवार हे माजी मंत्री आहेत, विरोधी पक्षनेते राहिले आहेत. कोणालाही आरोप करताना त्यांनी या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे की या माणसाचा संबंध आहे का, त्यावेळेस ते काय होते, त्यांचा काय संबंध आहे, हा निर्णय घेतला तर कशाकरता घेतला असा त्यांनी तपास केला पाहिजे. आणि ते मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये अशा चुकीच्या आरोपामुळे कोणाचंही करिअर खराब होईल अशी त्यांनी काळजी घेतली पाहिजे. कारण शेवटी ते पण एक विधानसभा सदस्य आहे. माणूस 5-5 वर्ष कष्ट करतो आणि या सभागृहामध्ये निवडून येतो. आणि असे जर तुम्ही चुकीचे आरोप करत असाल तर मतदारसंघामध्ये चुकीचा संभ्रम तयार होतो. याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. गुलाबरावजीचा बरंच खापर फोडलेला आहे त्यांच्या मित्रमंडळींवर आणि त्यांच्या शुभचिंतकांवर. त्यांच्याबद्दल अशी चर्चा आहे की ते राष्ट्रवादीच्या मागावर आहे. ते म्हणले की तो कोण माणूस आहे ज्यांनी माझ्याबद्दल हे सगळं द्वेष पसरवलं आहे, कळायला मार्ग. तो त्यांचा विषय आहे. गुलाबराव जी, आदित्य ठाकरे ने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जब थे उनकी तुलना सीधे योगी आदित्यनाथ के साथ की है. उन्होंने कहा कि 2 दिन लग गए औरंगजेब को बयान करने पर अबू आज़मी को निलंबन होने के लिए. अगर योगी आदित्यनाथ होते तो बुलडोज़र चला देते दफ्तर. देखिए, अभी आप देख रहे होंगे जिन्होंने हिंदू हृदय सम्राट ये शब्द भी छोड़ दिया, उनको ये बोलने का बिल्कुल अधिकार नहीं है. अभी वो आपके पास से हिंदू वोट जाने की तैयारी में है. मराठी लोग या छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाली सारी जो दुनिया है वो सब देखकर अभी वो ये बात कर रहे हैं. इतना को भी उनको शिवाजी महाराज के बारे में प्रोत्साहन रहता था तो अबू आज़मी के बारे में जब सवाल निकला तो वो कोश्यारी पे जाकर बैठे. मुझे तो भी लगता है ये नौटंकी है. इनको मुस्लिम का भी वोट चाहिए, इनको अबू आज़मी की समाजवादी पार्टी भी चाहिए और एकनाथ शिंदे भी टारगेट करना चाहिए. ये काम उन्होंने शुरू किया है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.